नमस्कार, इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर या मिशन वरती गेली 3.5 वर्षापासून मी काम करते. आज आलोय आपण राहुरी तालुक्यातील कनगर गावामध्ये. तर इथे शेतकरी आहे सुनील घाडगे सर. नमस्कार सर. नाव काय सर तुमचं? आमचं सुनील अण्णासाहेब घाडगे, राहणार कनगर. हा सर, हा प्लॉट किती दिवसाचा आहे? यो प्लॉट आज 35 दिवसात पूर्ण झाला. 35 दिवसाचा प्लॉट आहे आणि याला म्हणजे लावणीपासून तर आता 35 दिवसाच्या प्लॉट पर्यंत सगळे प्रोडक्ट तुम्ही आपलेच वापरलेत का? सगळे सनेचे का काही केमिकलचं वगैरे वापरलं? मार्केटचं काहीच नाही, मटेरियलचं एक दाणा सुद्धा टाकला नाही. म्हणजे 35 दिवसाचा प्लॉट आहे सुरुवातीपासून तर आतापर्यंत स्प्रे साठी वरून आणि जमिनीतून सोडायला पण सगळे आपले प्रोडक्ट वापरलेत. तर खालून कुठले कुठले प्रोडक्ट दिले होते सर? सुरुवातीला लागण केल्यानंतर त्याला 4-5व्या दिवशी सनगार्ड, सॉइल केअर, सन महाराजा, सनस्टिक याची एकत्रित करून आळवणी दिली होती. त्याच्यानंतर स्प्रे घेतल्यानंतर एक 15 दिवसानंतर पांढरी माशीसाठी आपलं सुपर ट्रायकर, सनस्टिक, सनशीड आणि निम ऑइल, आणि ग्रोथ घेण्यासाठी त्याला हे घेतलं होतं सन मॅजिक आणि सन बूस्ट. एवढेच प्रोडक्ट वापरलेत तुम्ही आपले? तर केमिकलचा एकही दाणा वापरला नाही. त्याच्यानंतर साधारण प्लॉट एक 20-25 दिवसाचा झाल्यानंतर त्याला खालून फ्रूट व्हेजिटेबल किट सुरू दिली. हा म्हणजे सगळे आपलेच प्रोडक्ट वापरलेत, केमिकलचे एक दाणा न वापरता 35 दिवसाचा प्लॉट आहे. तर काय वाटतं सर, तुम्ही समाधानी आहेत का हे सगळे? हो, एकदम चांगलं. कारण साधारणतः रासायनिक खत बित देऊन 25 दिवसापर्यंत सुद्धा असा प्लॉट होत नाही. 35 दिवसातच असा प्लॉट झाला. हा म्हणजे केमिकलचा खर्च जास्त येतोय ना आपला खर्च कमी येऊन म्हणजे खर्च पण कमी आणि प्लॉट पण छान आलाय. हा मग साधारणतः आता 2 फ्रूट व्हेजिटेबल किट सोडले, त्याचे 3600 रुपये आणि 2 सनगार्ड, 2 सॉइल केअर, 2 सन महाराजा. म्हणजे टोटल तुमचा 2.5 चक्राचा प्लॉट आहे आणि 2.5 चक्राच्या प्लॉटला तुम्ही खर्च समजा म्हणजे केमिकल मध्ये जास्त खर्च झाला असं तो कमी खर्च साधारण याला लागवडीला आपण एवढं जर बेन्सल डोस टाकायचं जरी म्हणलं 15-16 हजार रुपयाचा त्याच खर्च आला असता. आणि प्लॉटला आतापर्यंत 10,000 रुपये खर्च नाही, फ्री ते सगळं धरून. म्हणजे 35 दिवसात 10,000 पण खर्च नाही आला. आपण तेवढं बेन्सल डोस टाकतो. तुम्ही समाधानी आहेत आपले सगळे प्रोडक्ट वापरून? तुमचं काय मत आहे, प्रत्येक शेतकऱ्याने प्रोडक्ट वापरले पाहिजे? 100% वापरायला पाहिजे, कारण अवरेज बी जास्त आणि खर्च